राज्यात गेल्या महिनाभरात 3 वेगवेगळ्या परीक्षेच्या पेपर फुटीची प्रकरणे समोर आली आहेत। अधिक तपासात हे 3ही घोटाळे एकमेकांशी संबंधित असल्याचं समोर येतंय। पेपर फुटीचे हे कनेक्शन आहे तरी कसे आणि हा उलगडा कसा झाला जाणून घेऊयात लेट्सअप विषय सोपाच्या माध्यमातून। घोटाळा उघडकीस येण्याची सुरुवात झाली ती आरोग्य विभागाच्या पेपर फुटीपासून। 1 डिसेंबरला आरोग्य भरती पेपर फुटीमधील पहिला आरोपी विजय मुऱ्हाडेला अटक करण्यात आली। त्यासंबंधी अनेक आरोपींना दरम्यानच्या काळात ताब्यात घेतले गेले। 10 डिसेंबरला यातील आरोपींकडे म्हाडाचा पेपर फुटणार असल्याची माहिती मिळाली। 11 डिसेंबरला आरोग्य विभाग पेपर फुटीतील आरोपींकडे म्हाडाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे सापडली। 12 डिसेंबरला म्हाडाच्या पेपर फुटी प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली। यात GA सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक डॉक्टर प्रीतिश देशमुखचाही समावेश होता। 15 डिसेंबरला म्हाडाच्या पेपर फुटी प्रकरणातील या आरोपींच्या घरात 2020च्या TET परीक्षेचे काही परीक्षार्थींचे प्रवेशपत्र तसेच उमेदवारांची नावे असलेली यादी सापडली। 16 डिसेंबरला TET पेपर फुटीच्या या तपासात राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना चौकशीला बोलवण्यात आले। त्यात असे आढळून आले की जून 2020 मध्ये देशमुखच्या GA सॉफ्टवेअर कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आलं होतं, पण आयुक्त तुकाराम सुपे आणि सल्लागार अभिषेक सावरीकर यांनी संगनमताने देशमुखच्या कंपनीला काळ्या यादीतून वगळले आणि या तिघांनी मिळून पैसे घेऊन गैरव्यवहार केल्याचे समोर आले। 17 डिसेंबरला सुपेसह सावरीकरला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये आणखी काही महत्त्वाच्या लोकांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जाते। अशा प्रकारे पुणे पोलिसांच्या सायबर सेलने आपल्या कौशल्याने तपास करून पेपर फुटीच्या तपासात एक कडी जुळवून 3 वेगळ्या परीक्षातील गैरव्यवहार उघडकीस आणला।